काय झालं? तुझं सिक्रेट माझ्याकडे सेफ आहे, पण ते सेफ राहण्यासाठी तुला मी जे सांगते ते करावं लागेल. ओवी बद्दल लालीच्या मनात जेवढा तिरस्कार भरता येईल तेवढा भर. लाली आत्या, ओवीने दिलेल्या त्या इन्हेलरमुळे काही गडबड झाली नसेल ना? नाही म्हणजे मला असं बोलायचं नव्हतं, पण ह्या आधी असं काही घडलंच नाही. मग नेमकं आत्ताच कसं? मला फारसं त्यातलं काही कळत नाही, पण दायचींच्या अगदी हाताजवळ पडला होता तो ओवीने दिलेला इन्हेलर. तुम्ही पण बघितला ना? नाही, मी बाई माझ्या मनातली शंका बोलून दाखवली. कदाचित तसं काही नसेलही, पण तसं असेल तर एवढ्या साध्या गोष्टीने आपण आपल्या दायचीला गमावलंय. असं कोणाचा जीव जाणार असेल तर कशाला हवेत आपल्याला हे शहरी उपचार? आज जर ओवीने तो पंप दायचींना दिला नसता ना, तर दायची आज आपल्या बरोबर असत्या. अहो, तुमच्या बरोबर जेवत असत्या, तुमच्याशी बोलत असत्या. पण हे काय होऊन बसले त्या पंपामुळे? तुला हवं असेल तर तू राह इथे ओवीसोबत, मी घरी जातो. चालेल. तुम्ही आईंना सांगाल का? डोंट वरी, मॉमला सांगतो. ओवी, आराम कर. हा आराम करत ना ती, पण या घराच्या बाहेर जाऊन. त्या तू काय एक बोला नको. चल चल म्हणते ना. काय करताय तुम्ही? समजा तू का या घराच्या बाहेर हाकललं ना की मग समजा तू का. अगं पण काय चाललंय तुझं? गप रावा. सांगताय ना मी, माका कळता मी काय करताय ता. चल आत्या सोड तिला. म्हटलंय ना तू म्हटलं ना माझ्या मध्ये येऊ नको तो. त्रास ना, त्रास तर माझ्या औषध पण झाला असेल जीव सोडताना. काय करताय तुम्ही? तिला लागतंय. प्लीज पाहुण्यांनो, तुम्ही मध्ये येऊ नका. बाजू व्हा. लवकर या. तुला या घरात ठेवून घेतला, तुझी एवढी देखभाल केली, त्याची अशी परतफेड करतास काय? तुम्ही काय बोलता मला काहीच कळत नाहीये. प्लीज. सगळं करता तू का? तुझी नाटकं बंद कर. आधी या घरातून बाहेर हो. चल बाहेर हो. ललित, काय करतास काय? गप तो. चल आधी बाहेर हो. लाली, काय तमाशा चाललाय? तमाशा नाही दादा, एका ना आज ह्याची जागा दाखवते काय मी. तू हो बाहेर. अरे तू काय बोलतेस काय? पण लाली नाही आहे बघा, आत्ताच त्या आजारपणातून उठला. असं नका करू, सोडा त्या का. माझी हौस पण आजारी होती ना. याने काय केली काय त्याची? नाही ना. ताई, काय बोलतास कळता तू का? घरातच बोलताय मी. या पोरी माझ्या लेकाक ना माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. ता जमत नाही म्हटल्यावर आपले ऐक हिने आपल्यापासून दूर केला. काय आमचा? तू हो बाहेर म्हणताय ना मी. लाली काय बोलतेस तू? का सांग दादा, एक दम्याचा त्रास होतो, पण तुझ्या काढ्यान आणि औषधान बरे होत होते ना. पण या ओवीन कसलो तो पंप आणून दिलो आणि त्यातल्या औषधान आपली आई गेली. आता अरे या ओवीन आपल्या आईचा जीव घेतल्यान. एक ना संध्याची लेख आवडतच नव्हती. शेनू आणि हिच्या लग्नात ना तिची परवानगी नव्हतीच. म्हणून तो पंप देऊन हिने हुशारीने आईचा जीव घेतल्यान. आता मी ना या पोरीक एक मिनिट पण या घरात राहून देऊचं नाही. माझ्या आईचा खून केलास तू. चालते हो या घरातून. चल. लाली, तू जरा शांत राहा, ऐकून घे. भावनेच्या भरात तू तिच्यावरती आळ घेतेस. बाळ नाही दादा, घरातच बोलताय मी. ह्या
आधी आहे दम्यामुळे कधी काय झाला होता काय? नाही ना, नाही ना. मग हिने पंप आणून दिल्यानंतरच कसं त्रास झालो हा? सांग मग का? आता माझ्या तावडीतून ना देव सुद्धा तुका वाचवू शकणार नाही, कळला? आधी बाहेर हो, माझ्या घरातून बाहेर हो. प्लीज सोडा मला, प्लीज विश्वास ठेवा, मी असं काही नाही केलंय. तुझ्यावर तर माझा ना काडीचा पण विश्वास नाही हा. ललिताई तुमचा काहीतरी गैरसमज होता हो. गैरसमज नाही, समज तर खरी आत्ता इली हा मका. ओविन स्वतःच्या फायद्यासाठी माझ्या आईचा जीव घेतला. अगो हाऊस गेले ना तुझी, मग आमची हाऊस गेल्यानंतर आमका किती त्रास होय तुका कळला नाही काय? हा? उमा, अगो हिच्या हौशीमुळे तुझ्या बापाची तू जीव गेलो हा, आणि हिच्यामुळे आमच्या हौशीचा जीव गेलो. या घरातून नाही राहू शकत तू. हो ललिताई ऐका माझं, सोडत ऐका. ललिताई शांत व्हा, असं काय करते? बाजूला हो. उमा, आई! ओवी, जयराव, बरा झाला वेळेवर इलास. जा तुमच्या लेकीक ना तुमच्या बरोबर घेऊन जावा. ललिताई काय लालीताई, काय लालीताई? इतका झाला तरी पण यांचं पाहुणचार करूचा काय तुका? 4 दिवसाची पाहुणी म्हणून इली आणि इकडची राणी होऊची स्वप्न बघत होती ही. आणि आज आज माझ्या आईचा जीव घेण्यापर्यंत बदल केली आहे तिची. तुम्ही काय बोलताय हे ललिताई? काय बोलताय? खरंच आज बोलताय मी. तुमची पोरगी ना खुनी, हा खुनी. माझ्या आईचा जीव घेतला तिने. आमका पोरका केल्या. आता याची जागा ना या घरात नाही हा. बाहेर हो माझ्या घरातून. लाली, पाहुणे आत्ताच बाहेर घेऊन दिलेत. आल्या आल्या सुरू करू नकोस, जरा गप बस. आता मी गप बसणार नाही हा दादा. हिच्यामुळे आपली आई गेली हा. हिने आणलेला तो पंप वापरून तिचा जीव गेला. सांग ना मका, आपल्या आईक इतके वर्ष दम्याचा त्रास होतो पण ते काय झालं नाही. मग हिचो पंप वापरून असती कशी गेली झोपेत हा? लाले, आधी नीट समजून घे. आईचा वय झाला होता, तिका बरेच वर्ष त्रास व्हायचो. आपल्याला आपली आई बरीच वर्ष जगायला हवी हा जरी खरा असला तरी काळ आपलं काम करणं थांबवत नाही लाले. आणि उगाच आईच्या जाण्याचा ओवीशी संबंध जोडू नकोस. जोडणार, एकदा नाही हजारदा जोडणार. त्या पंपामुळेच आपली आई गेली हा. या पोरीवर या घरानं उपकार केला ना त्याची परतफेड अशी केल्यान तिने हा. पण आता ही पोरगी या घरात नाही राहू शकत. विजयराव, जा तुमच्या लेकीक ना तुमच्या बरोबर घेऊन जावा. घरात ना त्याचं तोंड पण बघूचं नाही मका. जा गो बाय, जा तुझ्या बापाशी सोबत जा बरं. हा बाई, तू काय बोला नको सा मध्ये. आई, त्या पंपामुळे आपली दाईची आपल्याला सोडून गेली असं जर तुला वाटत असेल आणि त्याची शिक्षा तू ओवीला देणार असशील तर खरं तर मी या घराबाहेर जायला पाहिजे. कारण तो इनेलर
मी तिला बाजारातून आणून दिला होता. आता सांग, त्याच कारणासाठी तू मला सुद्धा या घराबाहेर काढशील? हा, तुझ्या या न्यायाने मीच कारणीभूत आहे ना दायच्याच्या जाण्याला. मीच मारलंय तुझ्या आईला. मीच जातो हे घर सोडून. ठीक आहे, आपण या सगळ्यात ओवीची काही चूक नाहीये. ती इथून कुठेही जाणार नाहीये. लालीताई, लालीताई, पास झाला. तू काय चालवलास काय? वेळ काय आणि तुम्ही वागतास काय? तुम्ही नात्यान माझ्यापेक्षा मोठे असास. तुमचा हात धरलाय, माफ करा बघा. या घरची सून म्हणून सांगताय, रागाच्या भरात कसलोही निर्णय घेऊ नका. बाकी कोणाचं नाही, निदान यांचा तरी विचार करा. हो, तुझ्या भाचीचा कपट उघडा पडला ना, ते का पाठीशी घालूचा ना, म्हणून माका गप करू नकोस. अगो खोनी, हा तुझी भाची खोनी. तुझ्या सासूक मारला तिने. आई, तू असं का वागतेस? लाली बस, आता एक शब्द बोल नको सा. विजयराव, मी लालीच्या वतीने तुमची माफी मागतो. दादा, उमाताई, तुम्ही नका माफी मागू. तुम्ही केवढं केलं माझ्या ओवी करता. तिला हे घर दिलं, नात्यांची नुसती ओळखच नाही तर त्यातला हळवेपणा सुद्धा दाखवला. उमाताईने तर तिला आईची माया सुद्धा दिली. खरं तर मीच तुमचे पाय धरायला पाहिजेत. लालीताई, तुम्हाला त्रास होत असेल तर मी तुमची माफी मागतो. पण काहीही झालं तरी माझी ओवी कोणाच्याही जीवावर उठणार नाही. आणि हो, यापुढे तुम्हाला तिचा अजिबात त्रास होणार नाही. म्हणजे मी ओवीला इथून माझ्यासोबत घेऊन जातोय, कायमचं. विजयराव, ओवीची तब्येत बरी नाही. हा म्हणजे तेका कदाचित तुमका कल्पना नसत, त्याचा अपघात झाला होतो. त्यात उमाताई, मला माहिती आहे सगळं. मला दादांनी सगळं सांगितलं. मी आहे ना ओवी? हा, हे बळा. विजयराव, ऐका माझा. त्याची जखम ना अजून पूर्णपणे भरलेली नाही. अहो, त्याची काळजी घेऊ कोणतरी बाई माणूस असो गोया त्याच्यासोबत. मग मी तुमच्या पाया पडतो. मी तिला तिकडे 4 नर्सेस तरी देऊ शकेन. मोठे इले हत. हा, 4 काय हो, तुम्ही 10 नर्स ठेवशाल. हा, पण मग आमच्या डोक्यावर कशाक मारून गेला होतास तुमच्या लेकी? हा, ते का लागला तेव्हा काय नाही आलास?
त्याकरता मला खरंच माफ करा. मी ज्या ठिकाणी होतो तिकडे अजिबातच फोनला रेंज नव्हती. रेंजमध्ये आल्यावर मला दादांचा मेसेज मिळाला आणि आमचं फोनवर बोलणं झालं. त्यांनी मला सांगितल्यावर मी तडक इकडे आलो. ओवी, चल बाळा, आता तुझं डॅड तुला कधीच एकटं सोडणार नाही. विजयराव, मी तुमच्यासमोर हात जोडतो, तुम्हाला विनंती करतो, काही करून ओवीला इथून घेऊन जाऊ नका. मी आणि उमाने तिला मुलगी मानली. एक तर देवाने ओवीपासून तिची आई हिरावून नेली. त्यातून या मायलेकीची ताटातूट करणं योग्य नाहीये. ओवी उमाशिवाय आणि उमा ओवीशिवाय नाही जगू शकत. मी खरंच हात जोडून विनंती करतो, विजयराव, नियती निष्ठुर असते. आधीच नियतीने पोरीवरती अन्याय केलाय. निदान तुम्ही तरी करू नका तसं. दादा, तुम्ही हात जोडू नका, पण माझ्या मुलीवर या थरात जाऊन आरोप होत असताना मी ते शांतपणे नाही बघू शकत. माझ्या मुलीला मला घेऊन जाऊ द्या. मी हात जोडतो तुमच्या समोर. विजयराव, खरंच असं नका करू. मी पदर पसरते तुमच्या समोर. आता कुठे माझ्या लेखिक मी समजूक लागले होते. तिला माझ्यापासून दूर करू नका. मी हात जोडते. मी वेंधळेस का तू जरा? स्वतःच्या वस्तू तुला सांभाळून ठेवता येत नाहीत? आता झालंय तरी काय? थांब इथेच. हे कानातलं तुझ्याकडे कसं आलं? हे कानातलं मला दायचेच्या खोलीत सापडलं. अगं, ओवीने दायचेसाठी औषध आणलं म्हणून लालिताईने तिच्यावर संशय घेतला. समजा हे कानातलं जर लालिताईंना सापडलं असतं ना तर काय झालं असतं? नशीब माझं लक्ष गेलं आणि मी ते ताब्यात घेतलं. नाहीतर श्रीनूशी लग्न सोड, तुला साधं स्वतःच्या घरी पण जाता आलं नसतं. लालिताईने तुला डायरेक्ट जेलमध्ये पाठवलं असतं. तुझी काहीही चूक नसताना. म्हणजे आत्याला माझा संशय आलेला नाहीये. नशीब माझं. अगं, मी काय बोलते आणि तुझं काय चाललंय? आधी मला सांग, हे कानातलं दायच्याच्या खोलीत कसं काय गेलं? अगं मंजू आत्या, त्या दिवशी मी आणि डुग्गू खेळत होतो ना, तेव्हाच कधीतरी पडलं असणार. थँक्यू मंजू आत्या. खरंच लाली आत्यांना जर हे कानातलं मिळालं असतं तर माझं काही खरं नव्हतं त्यांच्याकडून. आता तरी सांभाळून ठेव, नाहीतर पुन्हा माती खाशील. सॉरी आत्या. हो ठीक आहे, आता ठेवते नीट. मी येते. कशा काम का सोडून गेलास द्यायचे? तुमच्याशिवाय या घरात घरपणच नाही. केवढं आधार होतो तुमचं. मी या घरात इले तेव्हापासून अगदी आईसारखं सांभाळलंस तुम्ही माका. माझ्या रागवलास, रुसलास, तेवढा जीव लावला सुद्धायचे. तुमच्याशिवाय आम्ही सगळेच पोरके झालो. त्याचे पण आता मी एका खूप मोठ्या धर्मसंकटात सापडले हो. तुम्ही तुमची इच्छा माझ्यासमोर बोलून दाखवलंस आणि आता ती तुमची शेवटची इच्छाच म्हणूची लागत.
पण मी या घरात कोणासमोरच तुमच्या इच्छेबद्दल बोलून दाखवू शकत नाही. आधीच तुमच्या धक्क्यातून कोणी सावरलेलं नाही. त्यात बघा लालिताईंका पुन्हा नाराज करूचं नाही द्यायचे. पण हा पण तेवढाच खरा की जर वेळीच हालचाल नाही केलं ना तर तुमका जर होऊक नको होता ताच होऊन बसत. त्याचे तुम्हीच मग काय पेचातून सावरा, नाहीतर होत्याचं नव्हतं होऊन बसत द्यायचे. तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा द्यायचे. तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा.